पहा कसा मस्तीला आलेला आहे, फार म्हणजे फार मस्ती. तो जरा पण टायगरला माझ्याकडे येऊन देत नाही, जरा पण. तो लगेच टायगरवर आक्रमण, एवढा आक्रमण करतो ना. तो म्हणतो टायगरला हात पण नको लावू. त्याचा आत काय झालं ब्रुनोला काय माहिती. नुसतं मस्ती नुसतं मस्ती नुसतं मस्ती. आ नुसतं मस्ती. खाऊन पिऊन झाले तरी पण मस्ती करतो. आणि बघा मित्रांनो, 2दा उलटे केले त्याने. औषध पाजते त्याला, चालू आहे औषध पाजायचं. आणि एवढी मस्ती, भयानक मस्ती करतो बिचारा टायगर. आपला बारीक आहे ना, आपला छोटा आहे ना, छोटा बाबू आहे ना टायगर आपला. बघा टायगर किती गोड. बघा लगेच टायगर शरणागती पत्करतो, लगेच असं झोपतो, शेपूट हलवतो. ब्रुनो लयच आगाव आहे बाई. काय करावं ह्या आगाव बाळाला, काय करावं ह्या आगाव बाळाला. हां हे बघा बघा, त्याला मागं पण नाही उभं राहून देत. एवढाच आगावपणा करतो बघा ब्रुनो, कसा करतो बघा. ब्रुनो ब्रुनो फटके दे ना तुला मग मी. लयच आगाव आहे ब्रुनो बाबा. ए डाकू इकडे बघ, इकडे बघ. ए डाकू इकडे बघ. हे डाकू आहे, हा डाकू. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसं घुसले, हे कुठून घुसले बघा हे बाळ. माझे पोर. जेवण झालं मित्रांनो, आवरायचं राहिले. हे बघ हे बघ बघा बघा, आता बघा किती आगावपणा करतो स्वतः. बघा ह्याचं भांडं फोडून टाकेल बंडू आता. त्याचं भांडं त्यांनी फोडायला घेतलंय. तुझं फोड काय रे, कमी पडलं का, कमी पडलं. ए दीदी आण ग बाई लवकर आपली कटोरी आपल्या ब्रुनोला, ह्याला टायगरला आपल्या. फेकलं तिकडं मी. असा ब्रुनो आगावपणा करतो ना, त्याचं भांडं तोडतो. ते सांगत दुश्मनी. लहान आहे वय, छोट बाळ, याला काय कळतंय. ह्या बाळाला काय कळतं, माझ्या या बाळाला काय कळतं. माझ्या बाळाला किती गोड आहे ग माझे शोन. यो किती गोड आहे ग. आला नन्नडी बाबुडे बाबुड, नन्नडी बाबुड. पहा कशी टी व्ही बघायची चालली. अगं हे बॉल माझे, हे नोट बॉल माझे, हे माझे बॉल. हा सगळेच गुरकतात आम्हाला, सगळेच गुरकतात. बघ कसं चावतोय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. आय होप मजेत असाल. करताय ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. या भामट्यांना घेऊन जावं तुम्ही जरा मित्रांनो. पाहिजे का तुम्हाला हे बाळ, पाहिजे का तुम्हाला हे बाळ पाहिजे का तुम्हाला. हे नको ग बाई, लाख रुपये दिले तरी मी देणार नाही ग बाई माझे हे बाळ. आजच एक व्यक्ती आलेली होती आपल्याकडे काल, म्हणाले कशाला गटू ठेवलं ह्याला, हा अंडी खातो. आमचे हे पण म्हणले का अंडी खातो. ती व्यक्ती म्हणले कशाला ठेवलं याला, एकच बरं आहे यायचं ह्याला सोडून. म्हटलं आता असतं का सोडून द्यायचं. आणि आपली माणसं नाहीत का अंडी खात, मग यांनी खाल्ली मग काय होतंय. त्याचं करू आपण काहीतरी बंदोबस्त. परत कोंबड्याचं खोरडा वगैरे थोडा मोठा वाढवून. अरे नुसता मला मारतो नुसता. बघा आता मित्रांनो. अरे करे हे करे 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 करे. काय सिरियल नुसता वैताग आहे. चला आता भांडी बिंडी आवरते, खाऊन घेतलेलं भांडी आवरायचे. मित्रांनो तुमचे एवढे सुंदर पाय आहेत का. हे बघा एवढे सुंदर, बघा चिखलाचे पाय, बघा चिखलाचे सुंदर सुंदर पाय आहेत का. एवढे सुंदर पाय. थांब थांब बघू दे. हे पहा रांगोळी काढायला चालले. घरातल्या घरात पूजापाठ वगैरे सगळं आवरलं. आणि आता म्हटलं आता रांगोळी थोडी उशिरा काढावं. हे बघा आमच्या लेकराला किती थंडी वाजते. कालपासून उलट्या करतोय बाबू माझा. इकडं त्याला कायला काय खायला कमी पडतं सारखं, त्याला खायला पाहिजेत. रांगोळी घेते काढून आता. हे बघा सडा वगैरे टाकलाय, थोडंसं बादलीप्रमाणे थोडं थोडं टाकलंय. आता रांगोळी घेते काढून. चल बाहेर हो तू, तुझे पाय बघितले किती घाण झालेत.
हं? उठल्याबरोबर ह्याला मी एक भाकरी दिली खायला चुरून. बारीक आहे ना, छोटा आहे. भूक लागते उड्या मारून मारून. पोट रिकामं राहिलं नाही पाहिजे. हो साहेब, इकडे या. बंडू, छोटीशी आपली रांगोळी. का रे साहेब? का? ह्याचे पाय बघा, ह्याचे पाय बघा, घाणेरड्याचे पाय बघा, आणि बघा सरळच कसा वर लगेच अंगावर लगेच येतो घाण पाय घेऊन. थंडीच निघत नाही अंगाची. काल मित्रांनो उठले 7 वाजता आणि काय आठवलं लक्षातच नाही की उठून पटकन कामाला लागावं. तासभर बसले. 8 वाजले. 8च्या नंतर मग झाडून काढायचं आणि हे करायचं. अहो काय दुपारी जेवायला 2 वाजल्या. नाश्ता आणि ते सगळं संगत सगळं काम वगैरे आवरले. सॉरी 2 वाजल्या. थोडंसं मग जरासं पडले आणि 3 वाजता उठून खुरपायला गेले. गव्हाचा एक सारा झाला खुरपून आपला. म्हटलं आता उद्या लवकर उठायला पाहिजे. एकाला दुसरं कोणतरी पाहिजे हो घरात. 2च माणसाचं काय खरं नाही आहे. आणि ती पण शेतकरी म्हटल्यावर काय उपयोग नाही. सर्व्हिस वगैरे असेल तर ठीक आहे. 2च माणसं ठीक पटापट आवरून जातं. पण शेतकरी म्हटल्यावर किती पसारा असतो. हे आपले 2 लेकरं, खायची प्यायची म्हणे 3 लेकरं आपल्याला आहेत. आणि त्यांना काय कळतंय का आता हिला कंटाळा आलाय की हिला काय ही उशिरा उठली. त्यांना तर खायला नाही दिलं तर ते मलाच खायला बघतात. काल काल ना कधी ब्रुनो एवढा गडबडत नाही. काल ब्रुनो लयच गडबडला. करायचा आणि त्याला काय कळच हेच नाही. त्याला राग आला ना, मग काय करतो घेतली त्याने लगेच टायगरची वाटी घेतली. लगेच ते डब्बा प्लास्टिकचा आहे. लगेच त्याला फाडायलाच सुरुवात केली. ब्रुनोचा राग असा असतो. मग एक तोडातोडी मारामारी असते आमच्याकडे एकदम जाम असं असतं. चला आता काहीतरी स्वयंपाक करते फटाफट आणि आपल्याला गहू खुरपायचा काय म्हणजे आता मी एवढी रिलॅक्स आहे ना, मला असं काय वाटत नाही. कारण का एवढं काय विशेष नाही खुरपायचं गवत वगैरे. तेव्हा फार गवत असतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा. पुन्हा एकदा चहा पाणी घ्यावं वाटतं मित्रांनो. मला फार थंडी वाजते. स्वेटर नाही घातलं आणि काय ना महत्वाचं म्हणजे पॉवर एवढं डीम आहे ना, तर आपल्याकडे थोडंसं कामाला जर हलकं वाटतं. कारण का मशीन लावली ना कपड्याचं की ह्याला बरं वाटतं. तेवढंच माझं काम जरा हलकं होतं. पण मशीन काल मी कपडे लावले, एक राऊंड झाला, दुसरा गुंग 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 करते. पुन्हा मला ते काढून असे चोळावं लागले, पिळावं लागले. आणि आता आपल्या बेडवरच्या आणि सोफ्यावरच्या पण बेडशीटा धुवायला टाकलेत. कारण का हे बसतात, माती भीती असते. आणि कसं अजून तर पावरच नाही, काय करू, धुवायला टाकू की नको असा विचार चाललेला आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. वितच म्हणते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.